नमस्कार, KNN न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी श्रद्धा पवार। एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। मनपा आयुक्त के जगदीश आणि एसी अशोक तेली फौजफाटासह उतरले रस्त्यावर। 12 नंतर विनाकारण फिरणाऱ्यांना मास्क घालण्यास सांगून केली जनजागृती। कोरोना संपला की काय असे समजून नागरिकांचा संचार करणे चुकीचा। बिम्समध्ये कोरोना रुग्णांसाठी नाही व्हेंटिलेटरची व्यवस्था। ऑक्सिजन सिलेंडरच्या अभावामुळे रुग्ण जात आहेत मृत्यूच्या दारी। नातेवाईकांनाच ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था करण्यास सांगत आहेत डॉक्टर्स। महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशाने आस लावलेल्या मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने केले रद्द। 1992 साली देण्यात आली होती 50% आरक्षण मर्यादा। 9 सप्टेंबर 2020 पर्यंत झालेल्या वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाला ठरविण्यात आले वैध। आता पाहूया सविस्तर बातम्या। बेळगावात वाढत असलेल्या कोरोना संसर्गामुळे नागरिकांनी बिम्स रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याची दिलेली माहिती मोठी अफवा आहे, असे आमदार अनिल बेनके यांनी सांगितले आहे। बेळगावातील सर्व जनतेला माझा नमस्कार। एकूणच या 10-15 दिवसाची परिस्थिती बघितल्यानंतर कोविड-19 म्हणजे कोरोना हा रोग जो आहे तो बेळगाव शहरच त्याचबरोबर इतर भागामध्ये जोरात पसरत असून ह्याच्या समस्या जनतेमध्ये जास्ती वाढत आहेत। त्याचबरोबर जनतेतून वेगवेगळ्या तक्रारी येत असून त्यातल्या विशेष करून बिम्स हॉस्पिटल त्याचबरोबर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये बेड्स मिळत नाहीत किंवा पैसे घेतात म्हणून ही जी चर्चा आहे ही सर्व चर्चा खोटी असून जर कोणी पैसे मागत असेल तर खालील मोबाईल नंबरवरती आम्हाला तक्रार करावी आणि एकूणच कुठल्याही बेडसाठी किंवा ॲडमिशनसाठी पैसे देण्याची तिथं गरज नाही। त्याचबरोबर जर पेशंट दगावला कोरोनामुळे हॉस्पिटल ते स्मशानभूमीपर्यंत जो काय ट्रान्सपोर्टेशन असू देत किंवा स्मशानभूमीमध्ये जो खर्च होतो आहे लाकडाचा खर्च सोडून त्या व्यतिरिक्त 1 रुपयाही खर्च करण्याची गरज नाही। अशा तक्रारी ऐकल्या आहेत की तिथं पैसे मागतात, पूजेसाठी पैसे मागतात किंवा ॲम्ब्युलन्समध्ये पैसे मागतात। हा अधिकार कुणालाही नाही आणि ही मोफत सेवा असून या सेवेचा लाभ पुऱ्या जनतेने घ्यायचा आहे, पण एकूणच कुणीही कुणाला पैसे द्यायची गरज नाही, काळजी घ्यावी लागते। आणि तसं कुणीतरी पैसे घेत असेल तर खालील जे नंबर आम्ही देत आहोत त्या नंबरवरती तुम्ही तक्रार करा, लगेचच त्याचं दखल घेऊन त्या माणसांवरती किंवा त्या अधिकाऱ्यावरती किंवा कोण असेल त्यांच्यावरती कारवाई केली जाईल। त्याचबरोबर बेळगावमध्ये विशेष गल्ल्यामध्ये घरोघरी कोरोनाचे पेशंट आहे अशी चर्चा आहे, पण जेव्हा तुम्ही टेस्ट करताय आणि सिम्प्टमॅटिक जे म्हणतात पेशंट ज्यांना घरी ट्रीटमेंट देऊन व्यवस्थिशीर इलाज केला जातो आहे त्या दृष्टिकोनातून आपण जर म्हटलं तर त्याही ज्या गोळ्यांची किट जी आहे ती सरकारतर्फे मोफत दिली जाते आणि त्याच किटसाठी पैसे घेतले जात नाही। रेमडेसिवीर इंजेक्शन सरकारी दवाखान्यामध्ये फ्री दिलं जातं आहे, त्यासाठी पैसे कोणी द्यायची गरज नाही। त्याचबरोबर कॉर्पोरेशनतर्फे बेळगाव शहरामध्ये SP ऑफिसच्या बाजूला त्याचबरोबर कुमारस्वामी लेआउटमध्ये जवळजवळ 360 बेडची जी व्यवस्था केली आहे त्यामध्ये सिम्प्टमॅटिक जे म्हणतात जे सुरुवातीचे पेशंट आहेत त्यांना मोफत ट्रीटमेंट दिली जाईल। जेवण खावण धरून गोळ्या औषधांची संपूर्ण व्यवस्था सरकारतर्फे केली आहे, त्यामुळे जनतेनं त्या काळजी घेण्याची गरज आहे। आणि ज्या घरामध्ये लोक जास्त आहेत पण एक पेशंट आहे त्याला जर आयसोलेशनमध्ये ठेवायचं असेल तर घरी ठेवता येत नाही, तर अशा ठिकाणी तुम्ही हे देवराज अरस जे हॉस्टेल आहे SP ऑफिसामध्ये तिथं आणि कुमारस्वामी लेआउटमध्ये तुम्ही ॲडमिट करू शकता। त्याचबरोबर जर ह्याची कॅपॅसिटी वाढली तर रामतीर्थनगरमध्ये अनेक देवराज अरस हॉस्टेल आहे, येत्या काळामध्ये गरज भासल्यास
तिथेही पेशंट ठेवायची आम्ही व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे बेळगावच्या जनतेने घाबरून जायची गरज नाही आणि करोनाला न घाबरता जेव्हा आपल्याला वाटतं की आपल्याला काहीतरी समस्या आहे म्हणून लगेच डॉक्टरांना दाखवा आणि करोना पेशंट जर टेस्ट झाल्यानंतर लगेच ट्रीटमेंट दिल्यानंतर घरीही तुम्ही बरे होऊ शकताय. घाबरून जाऊन ट्रीटमेंट न घेता फिरणे किंवा घरात बसणे त्याच्यामुळे ती रोग वाढून नंतर आम्ही ऑक्सिजनच्या शोधामध्ये किंवा व्हेंटिलेशनच्या शोधामध्ये जाण्यापेक्षा लगेच ट्रीटमेंट घ्या, तुम्हाला काहीही होणार नाही. रोगावरती हा इलाज आहे आणि घाबरून जाऊन पॅनिक होऊन सिलेंडर मिळत नाही, ऑक्सिजन मिळत नाही, ह्या सगळ्या खोट्या गोष्टीवरती कुणीही विश्वास ठेवू नये ही जनतेला कळकळीची विनंती. होता येत नाही तर अशा ठिकाणी तुम्ही हे देवराज अरस जे हॉस्टेल आहे SPFच्या मध्ये तिथं आणि कुमारस्वामी लेआउटमध्ये तुम्ही ॲडमिट करू शकता. त्याचबरोबर जर ह्याची कॅपॅसिटी वाढली तर रामतीर्थनगरमध्ये अनेक देवराज अरस हॉस्टेल आहे. येत्या काळामध्ये गरज भासल्यास तिथेही पेशंट ठेवायची आम्ही व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे बेळगावच्या जनतेने घाबरून जायची गरज नाही आणि करोनाला न घाबरता जेव्हा आपल्याला वाटतं की आपल्याला काहीतरी समस्या आहे म्हणून लगेच डॉक्टरांना दाखवा आणि करोना पेशंट जर टेस्ट झाल्यानंतर लगेच ट्रीटमेंट दिल्यानंतर घरीही तुम्ही बरे होऊ शकताय. घाबरून जाऊन ट्रीटमेंट न घेता फिरणे किंवा घरात बसणे त्याच्यामुळे ती रोग वाढून नंतर आम्ही ऑक्सिजनच्या शोधामध्ये किंवा व्हेंटिलेशनच्या शोधामध्ये जाण्यापेक्षा लगेच ट्रीटमेंट घ्या, तुम्हाला काहीही होणार नाही. रोगावरती हा इलाज आहे आणि घाबरून जाऊन पॅनिक होऊन सिलेंडर मिळत नाही, ऑक्सिजन मिळत नाही, ह्या सगळ्या खोट्या गोष्टीवरती कुणीही विश्वास ठेवू नये ही जनतेला कळकळीची विनंती. जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर सकाळी 6 ते 12 असा वेळ जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी दिला आहे. तरीही नागरिक अनावश्यक रस्त्यावर फिरत असल्याने पालिका आयुक्त KH जगदीश आणि AC अशोक तेली यांनी नागरिकांना चांगलाच धडा शिकविला आहे. जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर सकाळी 6 ते 12 या वेळेत सार्वजनिकांना आवश्यक जीवनोपयोगी वस्तूंची खरेदी करण्यास सरकारने मुभा दिली आहे. तरीही नागरिकांनी कोरोना नियमांना धाब्यावर ठेवून उल्लंघन करीत आहेत. विनाकारण मास्क न घालता फिरणाऱ्यांना पालिका आयुक्त KH जगदीश आणि AC अशोक तेली यांनी चांगलाच धडा घेतला आहे. दिवसेंदिवस कोरोना दुसरी लाट वाढतच चालली असून रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. पण नागरिकांनी कोरोना गेला असे समजून कोरोना महामारीकडे दुर्लक्ष करत विनाकारण फिरत आहेत. नागरिकांना चांगला धडा शिकवण्यास स्वतः पालिका आयुक्त KH जगदीश आणि AC अशोक तेली पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन शहरातील PB रोड, मार्केट पोलीस स्थानक, शेट्टी गल्ली, गणपत गल्ली, कमळी खूट, चव्हाट गल्ली, जिल्हाधिकारी परिसर, चन्नम्मा सर्कलसह विविध ठिकाणी संचार करत मास्क न घालणाऱ्यांना मास्क घाला अशी जागृती केली आहे. तसेच सकाळी जीवनोपयोगी वस्तू खरेदीची मुदत संपूनही दुकाने उघडी ठेवून व्यापार करणाऱ्यांना चपराट दिली आहे. अनावश्यक ऑफ रोड वाहने जप्त करून त्यांनी दुकानदारांना इशारा दिला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जनता कर्फ्यू करण्यात आला आहे. मात्र नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पोलिसांनी चांगला चिंगा दाखवला आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने लादलेल्या कोरोना कर्फ्यूला आठवडा उलटला आहे. जिल्हाभर याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे आणि पहिल्या आठवड्यात दुपारी 12 नंतर बाहेर पडणाऱ्यांना पोलिसांच्या लाठीचा सामना करावा लागला आहे. जनता कर्फ्यूला शहरात मोठा प्रतिसाद मिळत आहे. व्यवसायाची उलाढाल आणि वाहन वाहतुकीसह बुधवारी सकाळी 6 ते 12 या वेळेत आवश्यक वस्तूंच्या विक्रीस परवानगी देण्यात आली. सकाळी 12 नंतर शहरातील रहदारी अजूनही जास्त होती. शहरातील प्रवेशद्वारावरील किल्ला तलावजवळील अशोक सर्कलजवळ मोठ्या संख्येने वाहनांनी गर्दी केली होती. वाहन चालक शहरात शिरण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी रस्त्यावर बॅरिकेड्स ओलांडण्याचे दृश्य निदर्शनास आले आहे. काहींनी त्यांच्या कामाची ओळखपत्रे दर्शवून प्रवेश घेतला आहे. बस आणि खासगी वाहनांवर वाहतुकीस बंदी असल्याने शहरातील रस्ते सर्वत्र शुकशुकाट पसरला होता. पोलिसांनी शहरातील बॅरिकेड्स लावली आहेत. लोकांना कोठेही जाण्यापासून रोखण्यासाठी त्यांनी कठोर कारवाई केली आहे. गुरुवारी सकाळी 6 वाजल्यापासून पुन्हा बाजारपेठ सुरू होणार आहे. त्यामुळे पुन्हा रस्ते खुले करण्यात येतील. बस आणि रहदारी पूर्णपणे बंद असल्याने मध्य व शहर बस स्थानकांमध्येही शुकशुकाट पसरला आहे. सर्व बसेसही रांगेत लावण्यात आल्या आहेत आणि ऑटो रिक्षांवर संपूर्ण निर्बंध घालण्यात आला आहे. आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी.
बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 777। आदर्शा ड्रेस सर्कल केवल पुरुषों के लिए लाए हैं ब्रांडेड शर्ट्स, टी शर्ट्स और जीन्स की नवीनतम रेंज। साथ ही शादी और अन्य पार्टियों के लिए सूट्स, शेरवानी और ढेर सारे एक्सेसरीज। आज ही अपनी खरीदारी कीजिए आदर्शा ड्रेस सर्कल के संग। आदर्शा ड्रेस सर्कल, मैग्नेट ऑफ अट्रैक्शन डेफिनेटली फॉर मेन। आदर्शा ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेलगाव। फोन 0831 240 7480। सुई धागे सी है जिंदगी अपनी, हर पल बुनती रहती है, कभी रिश्तों को, कभी सपनों को, कभी अरमानों को। सुई धागे सी है जिंदगी अपनी, हर पल बुनती रहती है, आपकी मुस्कुराहट को। आदर्शा फैशन डिजाइनर, ब्लाउज, सूट्स, लहंगास, चूड़ीदार, हैंडवर्क, मशीन एम्ब्रॉयडरी के स्पेशलिस्ट। आदर्शा फैशन डिजाइनर। व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज। कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है। तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं। वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना। वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है। वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है। आखिर चॉइस किसकी है? थैंक्स। अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग। यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी, जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए। अमरकौन कर्टन अँड फर्निशिंग, खडे बाजार, बेलगावी। ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने रद्द केलं आहे। महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे। सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलं आहे। राज्य सरकारने बनविलेला मराठा आरक्षण कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे। यामुळे महाराष्ट्र सरकारला खूप मोठा धक्का बसला आहे। मराठा आरक्षणाच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते। या प्रकरणी न्यायमूर्ती अशोक भूषण, नागेश्वर राव, एस अब्दुल नाझीर, हेमंत गुप्ता आणि रवींद्र भट यांच्या खंडपीठाने आज निकाल दिला आहे। 1992 मध्ये इंदिरा सहानी खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने 50% आरक्षण मर्यादा घालून दिलेली होती। 9 सदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिला होता। त्यामुळे मराठा आरक्षण देण्यासाठी करण्यात आलेल्या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देण्यात आलेलं होतं। या याचिकांवरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता
अखेर सुप्रीम कोर्टाने निकाल सुनावला असून आरक्षण रद्द केलं आहे. बुधवारी सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने गायकवाड समितीचे अहवाल अस्वीकारार्ह असल्याचं सांगितलं. मराठा आरक्षण देणं गरजेचं वाटत नसून सध्याच्या परिस्थितीत आरक्षण देणं शक्य नसल्याचं सांगितलं आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टाने 9 सप्टेंबर 2020 पर्यंत झालेले वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश वैध ठरवत सुप्रीम कोर्टाने विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. ब्युरो रिपोर्ट KNN सिटी न्यूज बेळगाव. शहरातील खासगी रुग्णालयात ऑक्सिजनचा अभाव असल्याने तेथील 21 रुग्णांना बीम्स रुग्णालयात उपचार दिल्याने आणि रुग्णालयाच्या समन्वयामुळे 21 रुग्णांचे प्राण वाचले आहेत. चामराजनगर येथील इस्पितळात ऑक्सिजनच्या अभावामुळे 24 जणांना प्राण गमवावे लागल्याची घटना उघडकीस आली असतानाच बेळगावातही अशीच परिस्थिती असून सोमवारी शहरातील काही खासगी इस्पितळात ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली होती. यामुळे इस्पितळात उपचार घेत असणाऱ्या 21 रुग्णांना तातडीने ऑक्सिजन मिळविणे गरजेचे बनले होते. अशा वेळी बेळगावच्या बीम्स इस्पितळाने मदत करून या रुग्णांचे प्राण वाचविले. सोमवारी मध्यरात्री या 21 रुग्णांना बीम्समध्ये दाखल करून घेऊन त्यांना तातडीने ऑक्सिजन देण्याची व्यवस्था केली. शहरातील विविध खासगी इस्पितळातील अतिदक्षता विभागात उपचार घेत असणाऱ्या रुग्णांना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ऑक्सिजनची गरज भासली. मात्र या इस्पितळात ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने परिस्थिती गंभीर बनली होती. शेवटी इस्पितळाच्या प्रशासनाने बीम्सच्या डॉक्टरांजवळ मदत मागितली. यावेळी बीम्स प्रशासनाने तात्काळ 21 रुग्णांना आपल्या इस्पितळात दाखल करण्याची सूचना केली. इस्पितळात रुग्णांना आवश्यक ऑक्सिजनचा पुरवठा करून त्या रुग्णांचे प्राण वाचविले. कोरोना संसर्गाची बाधा झालेल्या आणि इस्पितळात उपचार घेत असणाऱ्या रुग्णांवर सरकारी तसेच खासगी इस्पितळाच्या वतीने उपचार सुरू आहेत. मात्र असे गंभीर प्रसंग निर्माण होत असल्याने रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी परस्परांचे सहकार्य आवश्यक असल्याचे बीम्स संचालक डॉक्टर विनय दास्तिकोप यांनी सांगितले आहे. कोरोना महामारीमुळे अनेक पालकांची परिस्थिती बिकट झाली असल्या कारणाने गजाननराव भातकांडे स्कूलने 200 विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. बेळगाव शहरातील एक प्रतिष्ठित शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गजाननराव भातकांडे इंग्रजी माध्यम शाळा आणि केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये 2021-22 शैक्षणिक वर्षासाठी तब्बल 200 विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती शाळेचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे यांनी दिली आहे. कोरोनामुळे अनेक पालकांची आर्थिक स्थिती चांगली नाही, त्यामुळे अनेकांसमोर पाल्याच्या प्रवेशाचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे पालकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी मोफत प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची नोंद घेत पालकांनी 15 मे पूर्वी प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शाळेतर्फे करण्यात आले आहे. बेळगावचे पहिले नगराध्यक्ष गजाननराव भातकांडे यांनी बहुजन समाज शिक्षित व्हावा, समाजातील अंधश्रद्धा दूर व्हाव्यात यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले होते. त्याचप्रमाणे वडिलांचा मिळालेला सामाजिक बांधिलकीचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी मिलिंद भातकांडे कार्यरत आहेत. SPM रोड येथील भातकांडे शाळेत LKG व UKG मध्ये 110 तर टीचर्स कॉलनी खासबाग येथे सर्व सुविधांनी युक्त असलेल्या केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये LKG, UKG व पहिलीमध्ये प्रत्येकी 30 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. तसेच 2020-21च्या शैक्षणिक वर्षातील वार्षिक शुल्कामध्येही खास सवलत देण्यात येणार आहे. याचा पालकांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी मुख्याध्यापिका सुवर्णा खन्नूरकर 8884017645, रुपेश 9740757786, अश्विनी 9844870039 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. One stop, one shop, one solution for all your celebration. We Sumitina Traders provide best services and are wholesale dealers in birthday items, marriage decor, event management
and many more. We also deal in all seasonal items such as Holi, Ganpati, rainy wear, Diwali, Christmas, etc. We also deal at cake items, toys, fetas, special light effects, etc. We also undertake events such as birthday decoration, baby shower and special entries for all the occasions. Visit our shop to experience the best services in Belgaum. Regards, Sumitinath Traders, Pangul Gully, Belgaum. Contact Vicky Mehta 99868 or Ruchi 99866 60208. अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी. पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना. का असू नये. 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे. म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही. अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही. सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स, बेळगाव. बेळगाव जिल्ह्यातील नामांकित पीपल ट्री महाविद्यालय 2007 साली शिक्षणप्रेमी जगदीश सौंदत्ती यांच्याकडून या महाविद्यालयाचा बेळगावमध्ये प्रारंभ. पीपल ट्री महाविद्यालयात उच्च पदवीधर शिक्षक देतात प्रशिक्षण. पहिल्यांदाच बेळगावमध्ये शिक्षण अभियान 4.0 राबवलेले पीपल ट्री हे पहिले महाविद्यालय. या महाविद्यालयातील विद्यार्थी युनिव्हर्सिटी ब्ल्यू घेऊनच जातात बाहेर. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर मिळवले आहे यश. प्रत्येक वर्षी केले जाते विद्यार्थ्यांसाठी संमेलनाचे आयोजन. पीपल ट्री महाविद्यालयात डिजिटल क्लासरूम, हायटेक कम्प्युटर लॅब व उत्तम लायब्ररीची सुविधा. येथे PUC कॉमर्स, BCA, BCom, BBA बरोबरच 2019 मध्ये पहिले पीपल ट्री कॉलेज जे NSDC मान्यता प्राप्त हॉटेल अँड इव्हेंट मॅनेजमेंट कॉलेज आहे. महाविद्यालयामध्ये बेस्ट ट्रेनिंग रेस्टॉरंट, मॉकबार काउंटर, हाऊसकीपिंग लॅब व इतर व्यवस्था आहेत उपलब्ध. गायन, नृत्य, नाटक, क्रीडा अशा अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांना केले जाते प्रोत्साहित. 3000हून अधिक विद्यार्थी आहेत नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत. तर ऍडमिशन घेण्यासाठी भेट द्या पीपल ट्री कॉलेज, बिहाइंड रामदेव हॉटेल, नेहरू नगर, बेलगाम. कॉन्टॅक्ट 9620271868 9901181300 96
91614687. रॉयल फर्निचर गॅलरी फॅक्टरी आउटलेट. क्वालिटीमध्ये यापेक्षा सुंदर कुठेही नाही आणि दरामध्ये यापेक्षा स्वस्त कुठेही नाही. सोबत 5 वर्षाची वॉरंटी. थेट फॅक्टरीमधून विक्रीला 65% सूट. सोफा सेट सुरुवाती दर 12,500 रुपये. डायनिंग सेट 7,500 रुपये. वॉर्डरोब 5,500 रुपये. डबल बेड कॉट 10,500 रुपये. टीव्ही वॉल युनिट 3,500 रुपये. ड्रेसिंग टेबल 2,500 रुपये. कम्प्युटर टेबल 1,500 रुपये. दिवाण 3,500 रुपये. याशिवाय तुम्हाला येथे मिळतील सेंटर टेबल, ऑफिस चेअर आणि ऑफिस फर्निचर. त्याचप्रमाणे खास मन लुभावणारे मॅरेज पॅकेजेसही उपलब्ध आहेत आणि आमच्याकडे लोनची सुविधाही आहे, ते पण सोप्या EMI सोबत. मग आजही भेट द्या रॉयल फर्निचर गॅलरी फॅक्टरी आउटलेट, राधाकृष्ण टावर, बिलो सिंडिकेट बँक, नियर गोबी मंचुरी शॉप, समादेवी गल्ली, बेळगाव. संपर्क साधा 9483560831 वर. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. हुक्केरी हिरेमठाचे स्वामी चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांनी शहरातील विवेकानंद प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाची लस घेतली आहे. हुक्केरी हिरेमठाचे स्वामी चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांनी शहरातील विवेकानंद प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाची लस घेतली आहे. कोरोनाची ही दुसरी लाट भयंकर आहे, त्यामुळे लोकांनी सामाजिक अंतर, फेस मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा आणि रहदारीच्या ठिकाणी जाणे टाळावे. तसेच अनावश्यक घरातून बाहेर न पडता कर्फ्यूच्या नियमांचे पालन करावे आणि घरी राहूनच कोरोनाविरुद्ध लढा द्यावा असे त्यांनी सांगितले असून सर्वांना लस घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे. कफ समस्येने ग्रस्त असलेल्या रुग्णाला बुधवारी सकाळी बिम्समध्ये दाखल करण्यात आले होते, पण व्हेंटिलेटर नसल्याने व रुग्णाला वेळेत उपचार न मिळाल्याने एकाचा मृत्यू झाला आहे, तर मृताच्या नातेवाईकांनी सरकारविरोधात आक्रोश व्यक्त केला आहे. बेळगाव बिम्समध्ये व्हेंटिलेटर बेड न मिळाल्याने 4 तासांपूर्वी हॉस्पिटलमध्ये आलेल्या आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला. बिम्समध्ये ऑक्सिजन समस्या खूपच तीव्र झाली आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर व्हेंटिलेटर ऑक्सिजनच्या अभावामुळे रुग्ण मृत्यूच्या दारात पोहोचत आहेत. बिम्समधील गोंधळ आणखी वाढत आहे. रुग्णांसोबत आलेल्या नातेवाईकांना बाहेरून ऑक्सिजन सिलेंडर आणण्यास सांगत आहेत. बेळगाव बिम्समध्ये कोविडचा संसर्ग झालेल्यांसहित प्रकृतीच्या समस्या असलेल्यांना आता योग्य उपचार मिळणे कठीण बनत चालले आहे. सुविधांचा अभाव आणि डॉक्टर दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. बेळगावच्या बिम्स हॉस्पिटलमध्ये सकाळपासून व्हेंटिलेटरच्या अभावामुळे 4 जणांचा मृत्यू झाला असे सांगितले जात आहे. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना व्हेंटिलेटरसाठी खूप धावपळ करावी लागत आहे. बिम्स आवारात रुग्णांच्या नातेवाईकांचा हतबल होऊन केला आक्रोश काळीज पिळवटून टाकत आहे. एकंदरीत बिम्समध्ये व्हेंटिलेटरसहित उपचारांच्या सुविधांचा अभाव आहे आणि रुग्ण उपचाराअभावी जीवन मरणाचा संघर्ष करीत आहेत. जोपर्यंत सरकारकडून कठोर उपाययोजना केल्या जात नाहीत तोपर्यंत बिम्समधील मृतांचा आकडा वाढणार यात शंका नाही. राज्यात बेंगळूरनंतर बेळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे, पण तरी देखील प्रशासनाने वेळेत इंजेक्शन आणि व्हेंटिलेटरची व्यवस्था न केल्याने स्पंदन हॉस्पिटलच्या डॉक्टर सुभाष पाटील यांनी असमाधान व्यक्त केले आहे. कर्नाटक राज्यात बेंगळूर व्यतिरिक्त बेळगाव जिल्हा कोरोना संदर्भात जास्त समस्यांचा सामना करणारा दुसरा जिल्हा असून जिल्हा प्रशासनाने योग्यरित्या इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा पुरवठा केला नसल्याने स्पंदन रुग्णालयातील डॉक्टर सुभाष पाटील यांनी असमाधान व्यक्त केले आहे. शहरात माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट खूप वेगळी असून भयानक आहे. पहिल्या लाटेवेळी रुग्ण ऑक्सिजन घेऊन घरी जात होते, पण आताची परिस्थिती वेगळी असून दुसऱ्या लाटेमुळे रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्या कारणास्तव अधिक ऑक्सिजनची आवश्यकता आहे. ತುಂಬ ಕಷ್ಟ ಆಗುತ್ತೆ. ಏನು ಕಷ್ಟ ಅಂದರೆ ಲಾಸ್ಟ್ ಟೈಮ್ದು ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಬೇರೆ ಇತ್ತು, ಈ ಸಲದ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಬೇರೆ ಐತಿ. ಲಾಸ್ಟ್ ಟೈಮ್ದು ಇದ್ರಾಗ ಭಾಳಷ್ಟು ಜನ ಮಿನಿಮಮ್ ಆಕ್ಸಿಜನ್ನೇ ತಯಾರಾಗಿ ಹೋಗ್ತಿದ್ರು ಮನೆಗೆ. ಈ ಸಲ ಎಷ್ಟಾಗೈತಿ ಆಕ್ಸಿಜನ್ ರಿಕ್ವೈರ್ಮೆಂಟ್ ಪೇಷಂಟ್ದು ಜಾಸ್ತಿ ಆಗೈತಿ, ಅದೇ ರೀತಿ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ದು ಜಾಸ್ತಿ ಆಗೈತಿ.
ಅಫ್ಕೋರ್ಸ್ ನಾವು ಒಪ್ಕೊಂತೀವಿ, ಜಿಲ್ಲಾಡಳಿತಕ್ಕೆ ಸ್ವಲ್ಪ ಕಷ್ಟ ಆಗತ್ತೈತಿ ಇದನ್ನ ಮ್ಯಾನೇಜ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ. ಬಟ್ ನಮಗೆ ಎಷ್ಟು ಕಷ್ಟ ಆಗತ್ತೈತೆ ಅಂದ್ರೆ ಪೇಷಂಟ್ಗೆ ಆನ್ಸರ್ ಮಾಡೋದು ತುಂಬ ಕಷ್ಟ ಆಗತ್ತೈತಿ. ಪೇಷಂಟನ್ನು ದುಡ್ಡು ತೊಗೊತೀರಿ, ಇದು ಮಾಡ್ತೀರಿ, ಮತ್ತು ಸರ್ವಿಸ್ ಯಾಕೆ ಕೊಡೋಂಗಿಲ್ಲ, ಆಕ್ಸಿಜನ್ ಇಲ್ಲದ್ರೆ ಅಡ್ಮಿಟ್ ಯಾಕೆ ಮಾಡ್ಕೊತೀರಿ, ಈ ಥರ ಕ್ವಶನ್ ನಾವು ಆನ್ಸರ್ ಮಾಡೋದು ತುಂಬ ಕಷ್ಟ ಆಗತ್ತೈತಿ. ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಅಂತಂದರೆ ನಾವು ಆಕ್ಸಿಜನ್ ಇಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬಂದ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಾವು ಇಲ್ಲ. ಜಿಲ್ಲಾಡಳಿತನ ನೀವು ಇಂತಿಷ್ಟು ಬೆಡ್ ಕಂಪಲ್ಸರಿ ಗೌರ್ಮೆಂಟ್ಗೆ ಇರಬೇಕು, ಇಂತಿಷ್ಟು ಬೆಡ್ ಕೋವಿಡ್ಗೆ ಇರಬೇಕು ಅಂತ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಆರ್ಡರ್ ಮಾಡಿರೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯ ನಾವು ಮನೆ ಬಿಟ್ಟು, ಹೆಂಡತಿ ಮಕ್ಕಳು ಬಿಟ್ಟು, ಫ್ಯಾಮಿಲಿ ಬಿಟ್ಟು ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯ ನಾವು ಮಾಡತ್ತೀವಿ. ಆದರೂ ನಾವು ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟ್ ಮಾಡಿದ ಪ್ರಕಾರ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತದಿಂದ ಮತ್ತು ಸಂಬಂಧಿತ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಂದ ನಮ್ಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಸಿಗತ್ತಿಲ್ಲ. ಏನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗತ್ತೈತಿ, ಆಕ್ಸಿಜನ್ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಕಡಿಮೆ ಐತಿ ಕೇಳ್ತೀವಿ, ನಾವು 30 ಸಿಲಿಂಡ್ರಿಗೆ ಕೇಳ್ತೀವಿ, 10 ಸಿಲಿಂಡ್ರ್ ಕೊಡ್ತಾರೋ ಅದ್ರಾಗ ಅಡ್ಜಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಸರ್ ಪೇಷಂಟ್ ಇನ್ನೊಂದು ಸಿಲಿಂಡರ್ ಆದರೆ ಮುಗಿತೈತಿ, ಪೇಷಂಟ್ ಸಾಯ್ತಾವ ಅಂತಂದ್ರೆ ಏನಾದರೂ ಪುಷ್ ಮಾಡಿರಿ ನೋಡೋಣ ಬರ್ತದ ಅಂತಂತಾರೆ. ಮ್ಯಾಲೆ LMO ಇಲ್ಲ, ಲಿಕ್ವಿಡ್ ಇಲ್ಲ, ನಾವೇನು ಮಾಡೋಣ ಅಂತ ಮೇಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಉತ್ತರ ಇದು. ನಾವು ಪ್ರತಿ ಸಲಕ್ಕೂ DC ಅವರಿಗೋ ಅಥವಾ ಯಾವುದೋ ADC ಅವರಿಗೋ ಪ್ರತಿ ಸಲನೂ ಕಾಲ್ ಮಾಡಿದ್ರೆ 10 ಸಲ ಕಾಲ್ ಮಾಡಿದಾಗ ಒಂದು ಸಲ ಹಿಡಿತಾರೆ, ಅವರು ಬಿಜಿ ಇರ್ತಾರೆ, ನಾವು ಒಪ್ಕೊತೀವಿ. ಬಟ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಏನಂತಂದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಹೌದು ನೀವು ಒಂದು ಆಕ್ಸಿಜನ್ ಸಪ್ಲೈ ಮಾಡಿರಿ, ರೆಮ್ಡಿಸಿವಿರ್ ಸಪ್ಲೈ ಮಾಡಿರಿ, ಅಡ್ಮಿಟ್ ಮಾಡ್ಕೊತೀವಿ. ಬೇಡ ಅಂತಂದ್ರೆ ನಾವು ಇವತ್ತಿಗೆ ನಿನ್ನೆಗೆ ಆಗಿರೋ ಕಷ್ಟ ಅಂತೂ ಭಾಳ ಕೆಟ್ಟೈತಿ. ನಾವು ಆಗಿರೋ ಡೆತ್ನ ಹೇಳ್ಸ್ಕೊಳಕ್ಕೂ ಸಹಿತ ನಮ್ದು ಒಂದೊಂದು ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಅಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಬೆಳಗಾವಿ ಸಿಟಿನಾಗ ಅವು ವಾಟ್ಸಪ್ ಗ್ರೂಪ್ ಮೇಲೂ ಅದಾವ ಡೆತ್ಗಳು. ಕಂಪೇರಿಟಿವ್ಲಿ ವಿದಿನ್ ಲಾಸ್ಟ್ 20 days ನಿನ್ನೆ ಮತ್ತು ಇವತ್ತಿನ ಡೆತ್ 100% ಹೈಯೆಸ್ಟ್ ಅವ. ಇದು ಬಿಕಾಸ್ ಆಫ್ ಆಕ್ಸಿಜನ್ ಸ್ಕೇರ್ಸಿಟಿ. ನಮ್ಮ DC ಆಫೀಸ್ನಾಗ ಮೀಟಿಂಗ್ ಕರೀತಾರೆ, ಆಮೇಲೆ ಆಕ್ಸಿಜನ್ ಕಡಿಮೆ ಐತಿ ಮತ್ತು ಇಂಜೆಕ್ಷನ್ ಕಡಿಮೆ ಐತಿ ಅಂತ ಎಲ್ಲಿ ಹೇಳಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ, ನಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ಎಲ್ಲ ಸಪ್ಲೈ ಐತಿ, ನೀವು ಅದನ್ನು ಕ್ವಶನ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ ಅಂತ. ರೆಮ್ಡಿಸಿವಿರ್ ಇಂಜೆಕ್ಷನ್ಗೆ ನಾನು ನನ್ನ ಕಡೆ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ತೋರಿಸ್ತೀನಿ, ಇದ್ದಿದ್ದ ಇದು ಆ್ಯಪ್ದಾಗ ಹಾಕಿದ್ದ 4 ದಿವಸ ಕಂಟಿನ್ಯೂ ಹಾಕಿದ್ರೆ ರಿಪ್ಲೈ ಇಲ್ಲ. ಡೈಲಿ ಮತ್ತು ಹಾಕ್ಬೇಕು, ನಾವು ಎಷ್ಟು ರಿಕ್ವೈರ್ಮೆಂಟ್ ಐತೆ ಅನ್ನೋದು ಹಾಕಬೇಕು. ಬಟ್ ಆ ಕಡೆಯಿಂದ ಆನ್ಸರು ಬರೋಂಗಿಲ್ಲ, ಇಂಜೆಕ್ಷನ್ ಬರೋಂಗಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಡೈಲಿ ನಾವು ಕಾರ್ಕುನ್ಕಿ ಕೆಲಸ ಹೆಚ್ಚಾಗತ್ತೈತಿ. ಅಪ್ಲೋಡ್ ಮಾಡ್ಬೇಕು, ಪೇಷಂಟ್ ಎಷ್ಟು ಅದಾವು, ಡೆತ್ ಎಷ್ಟು ಅದಾವು, ಎಷ್ಟು ಆಕ್ಸಿಜನ್ ಮೇಲೆ ಅದಾವು, ಎಷ್ಟು ಬೆಡ್ ಅದಾವು, ಅಪ್ಲೋಡ್ ಮಾಡಬೇಕು. ಬಟ್ ಅದಕ್ಕೆ ಬೇಕಾದಂಥ ಪ್ರತಿಸಾದ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತದಿಂದ ನಮ್ಗೆ ಸಿಗತ್ತಿಲ್ಲ. ನಾವು ಬ್ಲೇಮ್ ಅವ್ರು ಮಾಡತ್ತಿಲ್ಲ, ಬಟ್ ನಮ್ಮ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಕಷ್ಟ ನಾವು ಹೇಳ್ಕೊಳತ್ತೀವಿ. ನಮ್ಗೆ 2 ಹಾದಿ ಐತಿ. ಒಂದು ಸರಿಯಾದ ಟೈಮ್ಗೆ ಇಂಜೆಕ್ಷನ್ ಮತ್ತು ಆಕ್ಸಿಜನ್ ಕೊಟ್ಟರೆ ನಾವು ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ನಡೆಸ್ತೀವಿ, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಇನ್ನೂ 2 ದಿನ ನೋಡಿ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬಂದ್ ಮಾಡಿ DC ಅವ್ರಿಗೆ ಹೋಗಿ ಕಿಲಿ ಕೊಡ್ತೀವಿ. ಅವ್ರು ಯಾವಾಗ ಕೋವಿಡ್ ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ನಮ್ಗೆ ಏನಾಗ್ತೈತಿ ಆದ್ಮೇಲೆ ನಮ್ಮ ಕಿಲಿ ಕೊಟ್ಟರು ಹೊಳೆಂದ್ರು ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ನಡೆಸ್ತೀವಿ, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಬಂದ್ ಮಾಡಿ ಮನ್ಯಾಗ ಕುಂತೀವಿ. ನಮಗೂ ಹೆಂಡತಿ ಮಕ್ಕಳು ಅದ. ಒಂದು ಮೇನ್ ಇಂಜೆಕ್ಷನ್ ಇಲ್ಲಂತ ಆಕ್ಸಿಜನ್ ಇಂಜೆಕ್ಷನ್ ನಾವು ಕೇಳೋದಾದ್ರಿ ನಮ್ಮ ಪ್ರತಿ ಸಲ ಕೊಡ್ತಿದ್ರು. ರೆಗ್ಯುಲರ್ ನಮ್ಮ ಸಪ್ಲೈಯರ್ಸ್ ಏನದಲ್ಲ ನಾವು ಕೇಳ್ಕೊತ ಬಂದ್ರೆ ಮುಂಚೆ ಹೋದ ಸಲ ಕೊರೋನಾದಾಗ ಏನಾಗಿತ್ತು, ಇದನ್ನ ಯಾವುದೂ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಅಂಡರ್ದಾಗ ಇರಲಿಲ್ಲ. ಅಂದ್ರೆ ಇವರೇ ಮ್ಯಾನೇಜ್ ಮಾಡಿದ್ದು, ಇವ್ರಿಗೆ ಆಕ್ಸಿಜನ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಅಂಡರ್ ಕೊಡೋದು ಅಥವಾ ಇಲ್ಲ, ಅವ್ರ ಪ್ಲಾಂಟ್ದವ್ರು ಕೊಡ್ತಿದ್ರು, ನಾವು ತರ್ತಿದ್ವಿ ಗುದ್ದಾಡಿ ಏನೋ ರಾತ್ರಿ ಎಲ್ಲ. ನಮ್ಮಲ್ಲಿ MBBS BHMS ಅದು ಹುಡುಗರು ಹೆಗಲ ಮೇಲೆ ಸಿಲಿಂಡ್ರು ಹತ್ತಾರ. ಆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಸಿದ್ಧಾಕೈತಿ. ಪಬ್ಲಿಕ್ ಅದನ್ನು ನೋಡಿ ಪಬ್ಲಿಕ್ ಏನೋ ದುಡ್ಡು ಕೊಡ್ತಿರ್ತಾರೆ, ಅದಕ್ಕೆ ಬ್ಲೇಮ್ ಮಾಡೋದು ಸಜ್ಜಿಕ್ ಐತಿ. ಪಬ್ಲಿಕ್ ಜಾಗದಾಗ ನಾವು ಇದ್ರೂ ಬ್ಲೇಮ್ ಮಾಡೋದು ಸಜ್ಜಿಕನ. ಬ್ಲೇಮ್ ಮಾಡಕತ್ತದ್ದು ಒಂದನೇದಿಗೆ ಆಕ್ಸಿಜನ್ ಸ್ಕೇರ್ಸಿಟಿಗೆ, 2ನೇದು ಇಂಜೆಕ್ಷನ್. ಸರ್ ಆಕ್ಸಿಜನ್ ಬೇಡಿಕೆ ಎಷ್ಟೈತಿ ನಿಮ್ಗೆ ಪ್ರತಿದಿನ ಒಂದು ದಿನಕ್ಕೆ? ನೋಡಿರಿ, ನನ್ನ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಪ್ರಕಾರ ಇರೋ 25 ಪೇಷಂಟ್ಗೆ ಮಿನಿಮಮ್ 50 ಸದ್ಯ ಬೇಕು. ನಾ ಅದೇ ಹೇಳಿದೆ ನಿಮ್ಗೆ, ಲಾಸ್ಟ್ ಇಯರ್ ಕೊರೋನಾ ಮಾಡಿದ್ದು ಟ್ರೀಟ್ ಈ ಇಯರ್ ಟ್ರೀಟ್ ಮಾಡಿದ್ದು ಭಾಳ ಡಿಫ್ರೆಂಟ್ ಐತಿ. ಲಾಸ್ಟ್ ಇಯರ್ ಕೊರೋನಾ ಟೈಮ್ದಾಗ ಪೇಷಂಟ್ಗೆ ನಾವು 5-6 ಲೀಟ್ರ್ ಮೇಲೆ ಮ್ಯಾನೇಜ್ ಮಾಡಿ ಕಳಿಸ್ಬಿಡ್ತಿದ್ವಿ. ಇವತ್ತು ಪ್ರತಿ ಮಿನಿಟ್ಗೆ 14 ಲೀಟ್ರ್ ಕೊಟ್ಟರು ಪೇಷಂಟ್ ಇಂಪ್ರೂವ್ ಆಗಲು ಸಾಕಷ್ಟು ಪೇಷಂಟ್ ಡೆತ್ ಆಗತ್ತವ. ಪೇಷಂಟ್ ಬಂದು 5 ನಿಮಿಷ ಆಕ್ಸಿಜನ್ ಲೆವೆಲ್ 14 ತಳಗ 15 ತಳಗ ಬರಕತ್ರ ನಾವು ಸಾಯ್ತೀವಿ, ನಮ್ಗೆ ಆಕ್ಸಿಜನ್ ಕೊಡಿ. ಪೇಷಂಟ್ ಹತ್ರ ಫೋನ್ ಇರ್ತಾವೆ, ಮನ್ಯಾಗ ಫೋನ್ ಮಾಡಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಅವ್ರು ನಮಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಆನ್ಸರ್ ಯಾರು ಮಾಡೋರು? ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಆನ್ಸರ್ ಮಾಡ್ತೈತೆ. ಆನ್ಸರ್ ನಾವು ಮಾಡ್ಬೇಕಿಲ್ಲ, ಬೀಯಿಂಗ್ ಅ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಓನರ್, ಬೀಯಿಂಗ್ ಅ ಡಾಕ್ಟರ್ ನಾವು ಮಾಡ್ಬೇಕಿಲ್ಲ. ಇದು ನಮ್ಗೆ ಕಷ್ಟ ಆಗತ್ತೈತೆ, ಅದನ್ನು ನಾವು ಹೇಳ್ಕೊಳ್ತೀವಿ. ನಮ್ಗೆ ಇದಕ್ಕೆ ಏನಾರ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಅಥವಾ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಇದಕ್ಕೆ ಏನಾರ ಸೊಲ್ಯೂಷನ್ ಕೊಟ್ಟರೆ ನಾವು ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ನಡೆಸ್ತೀವಿ, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ತುಂಬಾ ಕಷ್ಟ ಆಯ್ತು. ಅಂದ್ರೆ ಆಕ್ಸಿಜನ್ ನಿಮ್ಗೆ ಸರಿಯಾಗಿ ಸಪ್ಲೈ ಆಗತ್ತಿಲ್ಲ, ಒಟ್ಟಾಗತ್ತಿಲ್ಲ. ಈಗ 4 ದಿವಸ ಆಯ್ತು ನಮ್ಗೆ ಇದು ಹೈಯೆಸ್ಟ್ ಸಪ್ಲೈ ಮಾಡೋರು ಕಿರಣ್ ಪಾಟೀಲ್, ಇದು ನಮ್ಮ ಕಾಕ್ತಿ ಪ್ಲಾಂಟ್ ಅದಾರು. ಅವ್ರಿಗೆ 5 ದಿನ ಆಯ್ತು ಈ ಲಿಕ್ವಿಡ್ ಬಂದಿಲ್ಲ. ಅವ್ರನ್ನ ಕಾರಣ ಕೇಳಿದ್ರೆ ಸರ್ ನನ್ನ ಕಡೆಯಿಂದ ಆದಷ್ಟು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಪಾಪ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿಂದ ತರಿಸಿ ಅವ್ರು ಏನೋ ಮಾಡೋ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸಿಲಿಂಡರ್ ಅವರಲ್ಲಿ ಇಲ್ಲಂದ್ರು ಅವ್ರು ಸಿಲಿಂಡರ್ ಸ್ವಲ್ಪ ನಾವು 10 ಬಿಡ್ತೀವಿ, 5 ಕೊಡ್ತಾರೆ. ಬಟ್ ಹೆಂಗೈತಿ ನೋಡ್ರಿ, 1 ರೊಟ್ಟಿ ತಿನ್ನುವಲ್ಲಿ ಅರ್ಧ ರೊಟ್ಟಿ ತಿಂದು 2 ದಿವಸ ಬದುಕ್ಬೋದು. ಬಟ್ 1 ರೊಟ್ಟಿ ತಿನ್ನುವಲ್ಲಿ ಗಿರ್ದ ರೊಟ್ಟಿ ತಿಂದು 4 ದಿವಸ ಬದುಕಾಗಂಗಿಲ್ಲ. ಆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದೈತಿ ಈಗ ಆಕ್ಸಿಜನ್. 14 ಲೀಟರ್ ರಿಕ್ವೈರ್ಮೆಂಟ್ ಇದ್ದಾಗ ನಾವು 8 ಲೀಟರ್ ಕೊಡ್ಬೋದು ಒಂದು ದಿವಸ, ಸೆಕೆಂಡ್ ಡೇ 6 ಲೀಟರ್ ಕೊಡ್ಬೋದು, ಥರ್ಡ್ ಡೇ 4 ಲೀಟರ್ ಕೊಡೋಕ್ಕಾಗಿಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ ಪೇಷಂಟ್ ಬರ್ಕಂಗಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ನಮಗೆ ಬಂದಿರೋದು ಪ್ರಾಬ್ಲಮ್. ದಿನಕ್ಕೆ ಎಷ್ಟು ಸಾವು ಆಗ್ಬೋದು ಸರ್ ಅಂದಾಜು ನಿಮ್ಮ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲಲ್ಲಿ?
ನಮ್ಮ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಹೆಂಗೆ ಕಂಪೇರ್ ಮಾಡ್ರೆ 1-2 ಆಗತ್ತವ ಸದ್ಯಕ್ಕೆ ನಾವು ಮ್ಯಾನೇಜ್ ಮಾಡತ್ತೀವಿ ಅಂತ. ಈಗ ನಿನ್ನಿಂದ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನೋಡ್ರಿ, ನನ್ನ ಕಡೆ 25 ಪೇಷಂಟ್ನಾಗ 10 ಪೇಷಂಟ್ ನಾವು ಡಿಸ್ಚಾರ್ಜ್ ಮಾಡಿ ನೀವು ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾರೆ ಹೋಗ್ರಿ ಅಂತ ಕಳಿಸಿದ್ವಿ. ಕಾಲ್ ಬಿದ್ದು ಥೊಡೆ ಮಂದಿ ಬಿಲ್ಲು ತೊಗೊಂಡಿಲ್ಲ, ಆಮೇಲೆ ಬಂದು ತುಂಬ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ವಿ. ಥೊಡೆ ಮಂದಿ ನಮ್ಗೆ ಹೋಗೋಕ್ಕಾಗಿಲ್ಲ, ಬಡವ್ರು ಇದೀವು, ನಮ್ಮ ಕಡೆ ರೊಕ್ಕಿಲ್ಲ, ನೀವು ಉಳಿಸ್ರಿ ಅಂತ ಉಳಿದವ್ರು ಒಂದಿರೋ ನಿನ್ನ ಇವತ್ತು ಡೆತ್ ಆಗಿತ್ತು ಅದಕ್ಕೆ. ಹಿಂಗೆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಐತಿ. ಸದ್ಯದ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಭಾಳ ಗಂಭೀರ ಐತಿ. ಮೇನ್ ಜಸ್ಟ್ ಡೆತ್ ಆಗಕತ್ತದ್ದು ಬೆಳಗಾವಿ ನನಗೆ ಅನಿಸ್ತೈತಿ ಪ್ರಾಪರ್ ಆಕ್ಸಿಜನ್ ಇಲ್ದನ ಭಾಳ ಡೆತ್ ಆಗತ್ತವ ನನಗೆ ಅನಿಸಿದ ಮಟ್ಟಿಗೆ. ಏನಾಗ್ತದ್ರಿ, ಆಕ್ಸಿಜನ್ ಮುಗ್ಯಾಕ ಬರ್ತೈತಿ, ನಾವು ಆಫೀಸರ್ಗೆ ಹೋಗಿ ಫೋನ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಫೋನೇ ಹಿಡಿಯಂಗಿಲ್ಲ. ಎಲ್ಲ ಮುಗಿದ್ಮೇಲೆ ನಿಮ್ಗೆ ಕಳ್ಸೋದು ನೋಡ್ರಿ, 10 ಕಳ್ಸೋದು ನೋಡ್ರಿ, 20 ಕಳ್ಸೋದು ನೋಡ್ರಿ, 30 ಕಳ್ಸೋದು ನೋಡ್ರಿ, ಇಲ್ಲ ಮ್ಯಾನೇಜ್ ಮಾಡ್ರಿ. ಮ್ಯಾನೇಜ್ ಮಾಡೋದು ಏನು ಮ್ಯಾನೇಜ್ ಮಾಡೋದು? ಒಂದು ಇಂಜೆಕ್ಷನ್ ಇಲ್ಲದೆ ಬೇರೆ ಏನಾರು ಇಂಜೆಕ್ಷನ್ ಕೊಟ್ಟು ಮ್ಯಾನೇಜ್ ಮಾಡೋದು. ಆಕ್ಸಿಜನ್ ಸಬ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ ನನಗೆ ಏನಾರು ಹೇಳಿ ಯಾರಾಗೇನೋ ಮಾಡ್ತೀವಿ. ಏನು ಪಂಪ್ ತೊಗೊಂಡು ಹೊಡಿದೈತೆ, ಏನು ಮಾಡ್ಬೇಕು ಹೇಳ್ರಿ ನೋಡೋಣ. ಆಕ್ಸಿಜನ್ಗೆ ಏನು ಸಬ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ ನೀವು ಹೇಳ್ತೀರಿ, ಅವ್ರು ಯಾರಾಗ ಹೇಳಿರಿ ನೀವು ಸಾಧ್ಯ ಐತಾನೆ ಏನಾರು ಮಾಡಕ್ಕೆ? ಅಲ್ಲ, ಜನರಿಗೆ ಏನಾಗ ಕೇಳ ಬಯಸ್ತೀರಿ ಸರ್? ಅಂದ್ರೆ ಕೊರೋನಾ ಕರ್ಫ್ಯೂನು ಐತಿ, ಆದ್ರೂ ಜನ ಹೌದು, ಜನರಿಗೂ ನಾ ಕೈ ಮುಗಿದು ಕೇಳ್ಕೊತೀನಿ, ದಯವಿಟ್ಟು ಯಾರು ಅನಾವಶ್ಯಕವಾಗಿ ಹೊರಗೆ ಬರಕ್ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ. ಒಂದೇದು. ಎರಡನೇದು, ಹಠ ಮಾಡಿ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ದಾಗ ಇದ್ದಿದ್ದ ಪೇಷಂಟ್ ಹತ್ರ ನೀವು ಒಳಗೋಗಿ ಮಾತಾಡ್ಸಕ್ ಹೋದ್ರೆ ನೀವು ಇನ್ಫೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಬರ್ತೀರಿ. ಆಮೇಲೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ನಿಮ್ಮ ಮನ್ಯಾಗಿದ್ದವ್ರು ಇನ್ಫೆಕ್ಟ್ ಆಗ್ತಾರೆ, ಅವ್ರಿಗೆ ಬೆಡ್ ಇರಂಗಿಲ್ಲ. ಬೆಡ್ ಸ್ಕೇರ್ಸಿಟಿ ಆಗಿರೋದು ಜನಗಳ ಒಂದು ವಿವೇಚಿತ ಇದು ಒಂದು ಏನು ಥಿಂಕಿಂಗ್ನಿಂದ. ಅವ್ರಿಗೇನಿಲ್ಲ, ನನಗೇನು ಆಗಂಗಿಲ್ಲ ಅನ್ನೋ ಭ್ರಮೆ ಭಾಳ ಜನರಿಗೆ ಐತಿ. ಕೆಲವೊಬ್ರಿಗೆ ನಮ್ಮ ಮನುಷ್ಯಗೆ ಏನೋ ಆಗತ್ತೈತೆ ಅಂದ್ರೆ ಅವ್ನು ಕೇರ್ ಮಾಡಬೇಕು ಅಥವಾ ಅವ್ನು ಕೇರ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಆಗ್ತೈತೆ ಅನ್ನೋ ವಿವೇಚನೆ ಇಲ್ಲ. ಜನಗಳದ್ದು ಭಾಳ ಇದು ಇದ್ರಾಗ ಅಸಹಕಾರ ಐತಿ, ಅದರಿಂದನೂ ಕೊರೋನಾ ಹೆಚ್ಚಾಗತ್ತೈತಿ. ಇದಂತೂ ಗ್ಯಾರಂಟಿ. ಸರ್ಕಾರನೂ ಅವ್ರಿಗೆ ಎಷ್ಟೋ ಸಲ ಕೈ ಮುಗಿದು ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾರೋ, ಎಲ್ಲ ಅಡ್ವರ್ಟೈಸ್ ಮೂಲಕ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾರೋ. ನಾನು ಕೈ ಮುಗಿದು ಜನರು ಕೇಳ್ಕೊಳ್ಳೋದೇನಂತಂದ್ರೆ, ಹಠ ಯಾರು ಮಾಡಬೇಡ್ರಿ, ಅನಾವಶ್ಯಕವಾಗಿ ಮನೆಯಿಂದ ಯಾರೂ ಹೊರಗೆ ಬರಬೇಡ್ರಿ. ದಯವಿಟ್ಟು ಜಿಲ್ಲಾಡಳಿತಕ್ಕೆ, ಆರೋಗ್ಯ ಸಂಸ್ಥೆಗಳಿಗೆ, ಪ್ರೈವೇಟ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ಗಳಿಗಾಯ್ತು, ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ಗಳಿಗಾಯ್ತು ಸಹಕಾರ ಮಾಡಿರಿ. ನಿಮ್ನ ಯಾರೂ ಬೇಕಂತ ಕೊಲ್ಲಾಕಿಲ್ಲ, ಇದು ನೆನಪಿನಾಗ ಇಟ್ಕೊರಿ. ವೈದ್ಯರು ಇದ್ದದ್ದು ಬದುಕ್ಸಕ್ಕೆ, ಕೊಲ್ಲಕ್ಕಂತೂ ಯಾರೂ ಇಲ್ಲ. ಯಾರನ್ನೂ ಬ್ಲೇಮ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ. ಕೆಲವೊಂದ್ಸಲ ಏನಾಗತ್ತೈತಿ, ಒಳಗಿರೋ ಸ್ಟಾಫನ್ನು ಬ್ಲೇಮ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಈಗ ಇರೋ ಪರಿಸ್ಥಿತಿದಾಗ ಈಗ ನೀವು ಓದಿರ್ಬೋದು, ಪೇಪರ್ನಾಗೆಲ್ಲ ಚಿಕ್ಕಿರ್ಬೋದು, ಲಾಸ್ಟ್ ವೀಕನ ಕೇಲಿನಲ್ಲಿ ಪಾಪ ಒಬ್ಬ ಲೇಡಿ ವರ್ಕಿಂಗ್ ನರ್ಸ್ 38 ಇಯರ್ ಹ್ಯಾವಿಂಗ್ ಸ್ಮಾಲ್ ಚೈಲ್ಡ್ಸ್ ಡೈಡ್. ಈಗ ಜೊತೆಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡೋರು ಯಾರಿಗೋ ಒಬ್ರಿಗೆ ಕೊರೋನಾ ಆಗೈತೆ ಅಥವಾ ಅವ್ರು ತೀರ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅವ್ರ ಮನುಷ್ಯನಾಗ ಒಂದು ಏನು ಭಯ ಬರ್ತಿಬಿಡ್ತೈತಿ. ಈಗ ಅಂಥವ್ರು ನಾವು ಕಾಲು ಬಿದ್ದು ಕೆಲಸ ಮಾಡ್ಸತ್ತೀವಿ. ಕಾಲು ಬಿದ್ದು ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಅವರು ಒಬ್ಬರನ್ನ ಯಾರನ್ನೋ ಬದುಕ್ಸಕತ್ತ ಕೆಲಸ ಮಾಡತ್ತಾರ. ಈಗ ಏನಾಗ್ಬಿಡ್ತೈತಿ, ಹೊರಗಿದ್ದವ್ರಿಗೆ ಒಳಗಿನ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಗೊತ್ತಿರಂಗಿಲ್ಲ, ಒಳಗೆ ಏನು ನಡೆದೈತಿ ಅಂತ. ಅವರು ಒಳಗೆ ಇವ್ರು ಸರಿಯಾಗಿ ಕೇರ್ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ ಅಂತ ಕೆಲವೊಂದ್ಸಲ ಬ್ಲೇಮ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಕೆಲವೊಂದ್ಸಲ ಇವ್ರು ಹುಳುಕೆಲ್ಲ ಗೊತ್ತಾಗ್ತವೆ, ಅದಕ್ಕೆ ಒಳಗೆ ಯಾರು ಬಿಡಂಗಿಲ್ಲ ಅಂತ ಬ್ಲೇಮ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಕೆಲವೊಂದ್ಸಲ ಎಲ್ಲ ಆದ್ಮೇಲೆ ಲಾಸ್ಟ್ ಡಿಸ್ಚಾರ್ಜ್ ಆಗೋದಾಗ ಜಗಳ ಮಾಡ್ತಾರೆ. ಈ ಥರ ಭಾಳ ನಡೆದವು. ದಯವಿಟ್ಟು ಕೈ ಮುಗಿದು ಕೇಳ್ಕೊತೀನಿ, ಎಲ್ಲ ರೋಗಿಗಳ ಸಂಬಂಧಿಕರಲ್ಲಿ, ಪೇಷಂಟ್ ರಿಲೇಟಿವ್ಸ್ನಲ್ಲಿ ಯಾರೂ ಪ್ಯಾನಿಕ್ ಆಗಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ. ಬಹಳಷ್ಟು ಸಲ ಈಗ ಏನಾಗತ್ತೈತಿ, ನಮಗೂ ನಾವು ಮತ್ತೊಂದು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಹೇಳ್ತೀನಿ. ಇವಾಗ ನಮಗೇನೈತಿ, ಬೀಯಿಂಗ್ ಅ ಡಾಕ್ಟರ್ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿರ್ತೈತಿ ಯಾವ ಪೇಷಂಟ್ ಅಡ್ಮಿಟ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಅಂತ. ಕೆಲವೊಂದ್ಸಲ ಪೊಲಿಟಿಕಲ್ ಇನ್ಫ್ಲೂಯೆನ್ಸ್ ಬರ್ತಾವೆ, ಕೆಲವೊಂದ್ಸಲ ಇದು ನಮ್ಗೆ ಆಫಿಷಿಯಲ್ ಇನ್ಫ್ಲೂಯೆನ್ಸಸ್ ಬರ್ತಾವೆ. ಅದು ನಮ್ಮ ಪೇಷಂಟ್ಗೆ ನೀವು ಅಡ್ಮಿಟ್ ಮಾಡ್ಕೊಡ್ರಿ, ಅವ್ರಿಗೆ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ, ಇದು ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ, ಆಕ್ಸಿಜನ್ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ, ಅಡ್ಮಿಟ್ ಮಾಡ್ಕೊಡ್ರಿ ಕೊಡ್ರಿ. ಹೌದು, ಅವ್ರಿಗೆ ಕೊಟ್ರೆ ಯಾರಿಗೆ ಅವಶ್ಯಕತೆ ಇರ್ತೈತಲ್ಲ, ಆಕ್ಸಿಜನ್ ಯಾರಿಗೆ ಅವಶ್ಯಕತೆ ಐತಿ, ಪಕ್ಕಾ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಯಾರಿಗೆ ಅವಶ್ಯಕತೆ, ಅವ್ರು ಮಿಸ್ ಆಗತ್ತಾರು. ಕೆಲವೊಂದು ಜನ ನಿಜವಾಗೂ ನಮಗೂ ಕೆಟ್ಟ ಅನಿಸ್ತೈತಿ, ರೋಡ್ ಮೇಲೆ ಸಾಯತ್ತಾರು. 100ಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಸಣ್ಣ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಅಷ್ಟೇ ಇದ್ದು ನನಗೆ ಮಿನಿಮಮ್ 200ರಿಂದ 300 ಕಾಲ್ ಬರ್ತಾವೆ ಬೆಡ್ ಬೇಕಂತ ಡೈಲಿ. ಅದ್ರ ಮೇಲೆ ನೀವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಡ್ರಿ ಬೆಳಗಾವಿನಾಗ ಯಾವ ರೀತಿ ನಡೆದೈತೆ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಸ್ಕೇರ್ಸಿಟಿ, ಬೆಡ್ ಸ್ಕೇರ್ಸಿಟಿ. ಕೆಲವೊಂದು ಸಲ ನನಗಂತೂ ಫೋನ್ ಬರ್ತಾವೆ, ನೀವು 1 ಬೆಡ್ 2 ಬೆಡ್ ರೇಟ್ ಹಚ್ಚಿರಿ, ಬಟ್ ಪ್ಲೀಸ್ ಬೆಡ್ ಕೊಡ್ರಿ. ನಮ್ಗೆ ಹಂಗೆ ಮಾಡೋಕೆ ಬರಂಗಿಲ್ಲ. ಕೆಲವೊಂದ್ಸಲ ನಿನ್ನೆ ಅಂತ ಒಬ್ರು ಫೋನ್ ಮಾಡ್ಯಾರ, ಇದು ಸರ್ ಎಲ್ಲರ ಕೆಳಗೆ ಮನ್ಸರಿ ಕರೆ ಪ್ಲೀಸ್ ತಗೋರಿ, ರಾತ್ರಿ ಎಲ್ಲ ಅಡ್ಡಾಡಿವಿ ಅಂತ. ನಾವು ಏನು ಮಾಡ್ಬೇಕು ಹೇಳಿ? ಆಕ್ಸಿಜನ್ ಇಲ್ಲಂದ್ರೆ ಕೊಲ್ಲಾಕ್ ತೊಗೊಂಡು ಯೂಸ್ ಇಲ್ಲ. ನಾವು ಕೈ ಮುಗಿದು ಕೇಳ್ಕೊತೀವಿ, ನಮ್ಮ ಕಡೆ ಆಕ್ಸಿಜನ್ ಇಲ್ಲ, ಪ್ಲೀಸ್ ಬೇರೆ ಕಡೆ ಹೋಗ್ರಿ. ಒಂದು ಪೇಷಂಟ್ ಹಂಗೆ ಆದದ್ದು ಸಿವಿಲ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ತರೋದಕ್ಕೆ, ಸಿವಿಲ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ 1.5 ತಾಸು ನಿಂತು ಅವ್ರು ಹೋಗಿ ಡೆತ್ ಮಾಡ್ರಿ. ಇದು ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ರು, ಸರ್ 1.5 ತಾಸು ನಿಂತು ಈಗ ಒಳಗೆ ತೊಗೊಳಿಲ್ಲ, ನಮ್ಮ ಪೇಷಂಟ್ ಡೆತ್ ಆಗ್ತದೆ ಅಂತ. ನಾ ಹೆಸರು ತೊಗೊಳಂಗಿಲ್ಲ ಯಾರ್ದು, ನಾನು ಯಾರನ್ನೂ ಬಟ್ ಮಾಡಿ ಯಾರಿಗೂ ಇದು ಮಾಡತ್ತಿಲ್ಲ. ಏನು ಇವರ ಸಂಬಂಧಿಕರು ಇವ್ರ ಸಲುವಾಗಿ ಆತಂತ ಟೋಟಲ್ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ, ಟೋಟಲ್ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಾನು ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ, ಏನು ಮಾಡ್ತೀರಿ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ನಮ್ಗೆ ಆಕ್ಸಿजन ಬೇಕು ಅಂದ್ರೆ हॉस्पिटल सर रिक्शा डॉक्टर सुभाष पटेल स्पंदन हॉस्पिटल. त्यामुळे नागरिकांना हात जोडून विनंती करत आहोत की विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नका. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करा, मला काही होणार नाही या भ्रमात कोणीही राहू नका अशी सूचना त्यांनी दिली आहे.
रायबाग तालुक्यातील कुडची गावाला दर्गा इस्टेटतर्फे रुग्णवाहिका सुपूर्द करण्यात आली आहे. रायबाग तालुक्यातील कुडची गावच्या अनेक दिवसांच्या मागणीनंतर कुडची दर्गा इस्टेटकडून कुडची गावाला सुमारे 20 लाख रुपये खर्चातून रुग्णवाहिका सुपूर्द करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी प्रशंसा केल्यास नायक बनू शकतो, परंतु निरंतर जनसेवा केल्यानेच नागरिकांचे मने जिंकू शकतात. अशा प्रकारेच कुडची विकासासाठी द कुडची दर्गा इस्टेट एक असून कोणत्या ना कोणत्या कारणाने कुडची गावातील नागरिकांची आवश्यक सुविधा पुरविण्यास निरंतर कार्यरत आहे. अनेक दिवसांची स्वप्नपूर्ती दर्गा इस्टेटने पूर्ण केली आहे. यावेळी कुडची दर्गा इस्टेट खजिनदार डॉक्टर बाबाजान चमन शेख यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ನಮ್ದು 6 ತಿಂಗಳಿಂದ ಇದು ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡಬೇಕಂತ ವಿಚಾರ ಇತ್ತು. 6 ತಿಂಗಳಿಂದ ನಾವು ಇದು ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ಸರ್ಚ್ ಮಾಡ್ತಿದ್ವಿ. ಮುಂದೆ ಇನ್ನೂ ಸ್ವಲ್ಪ ಟೈಮ್ ಆದ ನಂತರ ತಗೋಬೇಕಂತ ವಿಚಾರ ಇತ್ತು. ಆಪಾತ್ಕಾಲನ್ಯಾಗ ಅರ್ಜೆಂಟ್ ಎಪಿಡೆಮಿಕ್ ಕೋವಿಡ್-19 ಚಾಲು ಆಯ್ತು. ಭಾಳಷ್ಟು ಪೇಷಂಟ್ ಕುರ್ಚಾಗೂ ಬರಾಕತ್ತು. ಭಾಳಷ್ಟು ಜನರು ತಿಳ್ಕೊಂಡ್ರು. ಇಂಥ ಟೈಮ್ನಾಗ ನಾವು ಎಮರ್ಜೆನ್ಸಿ ಹೋಗಿ ಎಲ್ಲರೂ ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ತಾಬಡ್ತೋಬ ನಮ್ಮ ಬಜೆಟ್ನಾಗ ತಾತ್ಕಾಲಿಕ ನಾವು ಏನು ಕಬ್ಬ ಸಲುವಾಗಿ ಇಟ್ಟಿದ್ವಿ ಅದರ ನಂತರ ಹಿಂದೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಈ ಮೊದಲು ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ತರಬೇಕೈತೆ ಭಾವನೆಯಿಂದ ನಾವು ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ಒಂದು ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿವಿ. ಇದ್ರಾಗ ಆಕ್ಸಿಜನ್ ಸಿಲಿಂಡರ್, GPRS, ಆಟೋಮೆಟಿಕ್ ಸ್ಟ್ರೆಚರ್, ಟ್ರಾಲಿ ಎಲ್ಲ ಇದೆಯಾ. ಈ ಥರದ ನೋ ಪ್ರಾಫಿಟ್ ನೋ ಲಾಸ್ ಈ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನಾವು ನಡ್ಸಕತ್ತೀವಿ. ಇದರ ನಂತರ ನಮ್ದು ಡ್ರೈವರ್ ಪಗಾರ ಮತ್ತು ಡೀಸೆಲ್ ಮೇಂಟೆನೆನ್ಸ್ ಅಷ್ಟು ಆ ಥರ ಸಾಕು. ಇದು ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ಏನಿದೆಯಾ ಸರ್ವಧರ ಸಮಾನತಾ ಎಲ್ಲ ಧರ್ಮಕ್ಕಿದೆಯಾ. ಮಾನವತೆ ಜಾತಿ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಯಾರ ಮಾನವತೆಗೆ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ ಈ ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಉಪಯೋಗ ಆಗ್ಬೋದಾ. ಯಾಕಂದರೆ ಇದು ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ತೊಗೊಂಡಿದ್ದ ಮಾಸಪ್ತಿ ರಕ್ತದಿಂದ ಮಾಸಪ್ತಿ ಹೆಸರು ಮ್ಯಾಗ ಮಾಸಪ್ತಿಗೆ ಇದ್ದಿದ್ದ ಭಕ್ತಿ ಎಲ್ಲ ಜಾತಿ ಎಲ್ಲ ಧರ್ಮಕ್ಕೆ ಇದೆಯಾ. ಮತ್ತು ಇದರದ್ದು ಉಪಯೋಗ ಎಲ್ಲ ಜಾತಿ ಎಲ್ಲ ಧರ್ಮ ಉಪಯೋಗ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಇದಕ್ಕೆ ಎಕ್ದಮ್ ಕಮ್ಮಿ ದರವನ್ನಾಗಿದೆ. ಮತ್ತು ಇದಕ್ಕೇನಿದೆ ರೀ ಈ ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ನ್ಯಾಗ ಮತ್ತೊಂದು ಸವಲತ್ತು ಅಂದರೆ 500ಕ್ಕಿಂತ 600 ಕಿಲೋಮೀಟರ್ ನೀವು ಹೋದ್ರೆ ಸುದ್ದ ಆಕ್ಸಿಜನ್ ಫೆಸಿಲಿಟೀಸ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ವಿ, ಸ್ಪೆಷಲಿ ಕೋವಿಡ್ ಸಲುವಾಗಿ. ಇದರ ಮುಂದೆ ನಾವು ಗ್ಯಾಸ್ ಸಿಲಿಂಡರ್ಸ್ ಆದಿತ್ತಂದ ಅದು ಸಪ್ಲೈ ಮಾಡಬೇಕಂತ ನಮ್ಮದು ಒಂದು ಉದ್ದೇಶ ಇದೆಯಾ. ನಿಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಒಂದು ಕಠಿಣ ಪರಿಸ್ಥಿತಿನಲ್ಲಿ ನಡೀತಿದೆ. ಈ ಕಠಿಣ ಪರಿಸ್ಥಿತಿನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕುರ್ಚಿ ದರ್ಗಾ ಇಸ್ಟೇಟ್ ಕುರ್ಚಿದಿಂದ ನಾವೊಂದು ಸಹಭಾಗಿ ಆಗಿ ನಮ್ಮ ದೇಶ ಸಲುವಾಗಿ, ನಮ್ಮ ಜನರ ಸಲುವಾಗಿ, ನಮ್ಮ ರಾಜ್ಯ ಸಲುವಾಗಿ, ನಮ್ಮದು ಇದು ಕುರ್ಚಿಗಳ ಸಲುವಾಗಿ ಏನಂದ್ರೆ ಮೆಡಿಕಲ್ ಲೈನ್ಯಾಗ ಜನರಿಗೆ ಬಡವರಿಗೆ ಯಾರು ಅವಶ್ಯಕತೆ ಅವ್ರಿಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಬೇಕಂತ ಇದು ಉದ್ದೇಶದಿಂದ ಇದು ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ತಂದಿದ್ದೀವಿ. ಮತ್ತು ಬಹಳಷ್ಟು ಕೆಲಸ ಮಾಡೋ ವಿಚಾರ ಇದೆಯಾ. ಹೆಂಗೆ ಟೈಮ್ ಬರ್ತಿದೆ ಆ ರೀತಿ ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊತಾ ಹೋಗ್ತೀವಿ. सध्या कोरोना संसर्ग, हार्ट प्रॉब्लेम, प्रसूती तसेच काही अन्य रुग्णांसाठी रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर या रुग्णवाहिका जनतेच्या सेवेसाठी देण्यात आल्या आहेत. ज्यांना कुणाला रुग्णवाहिकेची आवश्यकता असल्यास 9153172786 9880918134 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे दर्गा एस्टेट कमिटीकडून सांगण्यात आले आहे. या संदर्भावेळी वक्फ अध्यक्ष हुसनबा चमन शेख, मैदीनसाहेब वाटे, गजालो मारूफ, सलाम संदर वागले, रऊफ मारूफ, नगरसेवक डॉक्टरसह अन्य उपस्थित होते. संजीव बॅकुडे, KNN सिटी न्यूज, रायबाग. भारतासह जगातील 17 राष्ट्रांना हादरा दिलेल्या कोविड-19 या संसर्गाला विश्व आरोग्य संस्थेने सर्वव्यापी रोग म्हणून जाहीर केले आहे. भारतासह जगातील 17 राष्ट्रांना हादरा दिलेल्या कोविड-19 या संसर्गाला विश्व आरोग्य संस्थेने सर्वव्यापी म्हणजेच महामारी रोग म्हणून जाहीर केले आहे. याच पार्श्वभूमीवर 4 मे रोजी बेळगावमधील बिम्स रुग्णालयात आतापर्यंत 3794 कोरोना संसर्ग रुग्णांची पुष्टी करण्यात आली आहे. यामध्ये 97 सक्रिय, 10 सक्रिय दाखल, 64 नोंदणीकृत, 200 एकूण प्रकरणे, 5 सक्रिय, 3 सक्रिय मृत्यू, 6 एकूण सक्रिय डिस्चार्ज, 7 डिस्चार्ज यांची नोंद करण्यात आली आहे. 08312491-206 या क्रमांकाची हेल्पलाईन सुरू करण्यात आल्याचे वैद्यकीय अधीक्षकांनी पत्रिका प्रसिद्ध केली आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. मनपा आयुक्त के जगदीश आणि AC अशोक तेली फौजफाटासह उतरले रस्त्यावर. 12 नंतर विनाकारण फिरणाऱ्यांना मास्क घालण्यास सांगून केली जनजागृती. कोरोना संपला की काय असे समजून नागरिकांचा संचार करणे चुकीचा.
बिम्समध्ये कोरोना रुग्णांसाठी नाही व्हेंटिलेटरची व्यवस्था. ऑक्सिजन सिलेंडरच्या अभावामुळे रुग्ण जात आहेत मृत्यूच्या दारी. नातेवाईकांनाच ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था करण्यास सांगत आहेत डॉक्टर्स. महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशाने आस लावलेल्या मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने केले रद्द. 1992 साली देण्यात आली होती 50% आरक्षण मर्यादा. 9 सप्टेंबर 2020 पर्यंत झालेल्या वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाला ठरविण्यात आले वैध. आता वेळ झाले इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी.